मंडळी सर्वांचं स्वागत आपल्या बेदाला कट्ट्यामध्ये. मी तुमचा रतन महाराज. आज आमची सुंदर अशी सकाळ जेजुरीमध्ये झालेली आहे. आणि अशा पद्धतीने आमची सर्व वारकरी संप्रदाय अशा पद्धतीने आम्ही सर्वजण आता इथून निघाला पुढल्या मुक्कामाला, म्हणजे कुठं वाल्या कोल्हा ज्या ठिकाणी की आमचा आज पडकामध्ये मुक्काम आहे. त्याच्यात जाण्याच्या अगोदर आमची सकाळ पहिलं सुरू या ठिकाणी जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनानं सुरुवात होणार आहे. आणि इथून दर्शन 3 करून आम्ही पुढल्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. तर असा आमचा सकाळचा सुरुवात आहे. चला मला अजून पुढेच काही दाखवेल. चला तर राम राम. शिवमल्हार जळकोट येळकोट घे, शिवमल्हार जळकोट येळकोट घे, खंडेराय महाराज की जय. तर अशा पद्धतीने मित्रांनो आताच आम्ही आलो वरी गडावर. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वारकरी असते आपल्या माऊलीचे सर्व वारकरी या ठिकाणी खंडेरायाच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात. प्रतिवर्षाप्रमाणे चालत आलेली परंपरा, या परंपरेचे आम्ही सर्व साक्षीदार म्हणून पुढे चालत आहोत. उभा घाट आमची पांढरी असली तरी खाली जाताना अशा पद्धतीने आमची इथे सुंदर असं प्रदर्शन झालेली आहे. आता आम्ही खाली जाणार. चला शिवमल्हार जळकोट तर अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच आम्ही जेजुरीचा गड झाल्याच्यानंतर थोडं पुढे आल्यावर ह्या कॉर्नरला माळा पद्धतीने या ठिकाणी मुक्काम असतो. मुक्काम नाश्त्यापुरतं या ठिकाणी तुमचं पाच असा हरिओम म्हणून संस्था आहे अन्नदानाची. लोक चांगल्या पद्धतीने अन्नदान वर्षी करत असतात. अशा पद्धतीने सर्वजण आणि या ठिकाणी सुंदर पद्धतीने छान त्याच्यामध्ये नाश्त्यातून कोरोनातून चहा पिऊन आणि आता पुढे या ठिकाणी जायचं आहे. तिथं खास म्हणजे अशा पद्धतीने आपण आलो होतो. आता या ठिकाणी वाल्मिक ऋषी यांची समाधी होती. जीवनातून पूर्ण सार या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. संबंधी आहे पाठ असतात हे का बघा, पाहू शकता तुम्ही सर्व या ठिकाणी कसा ऋषी त्यांना मारायचा यांचं या ठिकाणी जे रामायणामधला काही भाग या ठिकाणी त्यांनी लिहून दिलेला आहे. पाहू शकता आपल्या या ठिकाणी वारकरी बसल्या ठेवका. आताच एक एक झोप मारून सर्वजण ते पाहू शकणार मित्रांनो. अशा पद्धतीने दर्शन करून आता आम्ही पुढच्या मुक्कामाला जाणार आहोत मित्रांनो. पाहू शकता तुम्ही मित्रांनो, पाहू शकता हो का. अशा पद्धतीने या ठिकाणी पायाला मालिश करायचे मिशन आपल्याकडे या ठिकाणी आहे. वारकऱ्यांसाठी खूप अशी चांगली सुविधा या ठिकाणी दरवर्षी चालत असते. तुम्ही तर पाहता असाल वारकरी अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी चालत असतात. कारण या ठिकाणी सोयीसुविधा वारकऱ्यांसाठी खूप असतात वारीमध्ये. असं मी पण बसलो आहे, तुम्ही पाहू शकता मित्रांनो. हे बघा अतिशय छान पद्धतीनं या ठिकाणी मालिश होत असते. बाबा इकडं वारकरी चालल्यात आणि इकडे सेवा चालू आहे आणि मी पण ह्या सेवेचा लाभ घेत आहे मित्रांनो. चला तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी आम्ही वाल्यामध्ये आलो. वाल्मिक ऋषीचं दर्शन झाल्याच्या नंतर या ठिकाणी जर तुम्ही पाहता असाल बघा, माझं ताटापासून दाखवतो. नंबर 1चं या ठिकाणी चटणी, भाकरी, कांदा आणि बेसन, म्हणजे आपल्या भाषेत पिठलं. तर अशा पद्धतीने मित्रांनो सुंदर पद्धतीने हे का पाहू शकता. हा चटणी पण आहे, अजून नुकती पण आहे का अंकलचं ताटात बघा हो का. असं सुंदर पद्धतीचे नियोजन आहे हो का. आपले लांबजणचे सर्व माता माऊली या ठिकाणी आपला श्रीमंत पुण्याचा शेठ, एकच शेठ दगडू शेठ यांच्या देवस्थानातर्फे सुंदर असं या ठिकाणी का मोठा नक्षत्र आहे. त्या नक्षत्राच्या मागे या ठिकाणी मोफत सेवेमध्ये सुंदर पद्धतीने या ठिकाणी प्रसाद चालू आहे. ताई येऊ का आले लांबून आल्यात. ताई कशा क्वालिटी सांगा. खूप छान. भाऊ कसा आहे इकडं माने बापू न जमले का शरद. आता बघा नाशिक आमची हा कसं आहे हा एक नंबर. हा तिकडे कसं आहे चांगला का सर्व. एक नंबर. हा चांगला कांदा
हा हो हो वळी मावशी कसं आहे क्वालिटी आणि क्वांटिटी इकडं तुम्ही भेटलो खालो का उपास आहे आम्ही सर्वजण जेवणाचा आनंद आणि परमानंद एकाच जागी चला तर मित्रांनो अशा पद्धतीने अतिशय छान पद्धतीने आम्ही जेवण करत आहोत मन म्हणता कडवा नो वारीला येत जावा का बसू का चला मित्रांनो राम राम चला तर मंडळी अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आम्ही सर्वजण आत्ताच या ठिकाणी राहुटीमध्ये आला राहुटीमध्ये आल्याच्या नंतर गृहप्रवेश झाला आत्ताच या ठिकाणी चालू आहे चर्चा हरिपाठाची सर्वजण बसल्यात आराम करत बोलत तुम्ही पाहू शकता निवेदन चालू आहे राताचं कीर्तनाचं बारुडाचं तर अशा नंतर तुम्ही पाहू शकता आमच्या या ठिकाणी बंगला बी तयार झालेला आहे येत आहेत राताचं नियोजन लावण्यासाठी निघलं शासनाचं मोठं लट या ठिकाणी सभागृह बांधण्यात आलेलं आहे म्हणजे कामापुरतं तर अशा पद्धतीने आमचं या ठिकाणी आजचा मुक्काम आहे वाले इथे मित्रांनो कसा वाटतं छोटासा ब्लॉग आपल्याला